हरे राम 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 हरे जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र पीठापुरम या ठिकाणी। इथे येण्यासाठी आपल्याला बेस्ट वे आहे रेल्वे। पुण्यावरून LTT विशाखापट्टणम ही सकाळी 10:20ची गाडी आहे आणि त्यानंतर कोणार्क एक्सप्रेस अशा 2 गाड्या श्री क्षेत्र पीठापुरम या ठिकाणी थांबतात। स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती मंदिर आहे। अगदी आपण चालत जरी गेले तरी या ठिकाणी पोहोचू शकतो। रिक्षावाले अडवून कधी जास्त घेतात, तर 5 मिनिटामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता। श्री क्षेत्र पीठापुरम हे एक गाव नसून हे ऊर्जा केंद्र आहे। हे ओळखलं जातं श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्म ठिकाणावरून। श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म हा अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या पोटी इसवी सन 1320 झालेला आहे। हे ठिकाण आंध्र प्रदेश येथील गोदावरी पूर्व मंडल या क्षेत्रामध्ये येते। श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री दत्तात्रेयांचा कलियुगातील पहिला अवतार आहे। मंदिरात आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिवा आणि नारळ लावून आपण आपल्या इच्छा श्रीपाद श्रीवल्लभांपुढे मांडत असतो। सुंदर मूर्ती या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांची आहे। हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे। इथूनच आपल्याला आत दर्शन रांगेत जावे लागते। हे सभामंडप, या ठिकाणी अभिषेक पालखी सोहळा हा केला जातो। गाभाऱ्यामध्ये सुंदर, विलोभनीय, आकर्षक अशा 3 मूर्ती आहेत, श्रीपाद श्रीवल्लभ, दत्तात्रेय आणि नृसिंह सरस्वती यांची। मंदिरामध्ये सकाळी 5 वाजता निर्गुण मूळ पादुकांची पूजा सुरू होते। हे दर्शन घेण्यासाठी आपल्याला 5-5:30ला मंदिरात यायला हवे। खूप सुंदर अशा ह्या मूळ निर्गुण पादुका आहेत। मूळ निर्गुण पादुकांची पूजा झाल्यानंतर 8:30 वाजता अभिषेक सुरू होतो। हा 10 वाजेपर्यंत चालतो आणि 10 वाजल्यानंतर मंदिरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंडिका हवन हा यज्ञ सुरू असतो। यज्ञ संपल्यानंतर 12 वाजता नैवेद्य आरती होती आणि मंदिर बंद होते। सायंकाळी 4:30 वाजता मंदिर उघडते आणि दर्शन सुरू होते आणि बरोबर संध्याकाळी 6 ते 7 हा भजनाचा सुंदर कार्यक्रम असतो। भजन संपल्यानंतर 7 ते 8 सुंदर असा पालखी सोहळा असतो। तो खूप पाहण्यासारखा असतो। हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पालखी सोहळा संपल्यानंतर आरती आणि प्रसाद होतो आणि त्यानंतर 9 वाजता मंदिर बंद होते। पूर्ण आल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडतो की राहायचं कुठं, तर हा राहण्याचा मोठा प्रश्न प्रत्येक दत्त भक्तांना पडलेला असतो। आपल्याच महाराष्ट्रातल्या मातीमधले जे आमचे महाराष्ट्रीयन आहेत यांनी या ठिकाणी येऊन छान असं भक्तनिवास आमच्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी उभा केलेला आहे। तर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन सांगलीकर यांचे श्री सह्याद्री निवास।
मित्रांनो, खूप छान रूम आहे, सुंदर आहे, मंदिरापासून अगदी जवळच आहे आणि खास करून आपले महाराष्ट्रीयन आहेत, आपल्याला ते समजून घेतात. रूममध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. AC आहे, फॅन आहे, डबल बेड आहे. वरती जर आपल्याला जेवण्यासाठी हवा असेल तर हॉल पण आहे, तो पण मी दाखवणार आहे. तर नक्की मला असं वाटतं प्रेफर करायला काही हरकत नाही. हा मोठा हॉल आहे. जर आपण ग्रुपने येत असाल तर उत्तम आहे. आपल्याला गाद्या मिळतील. जेवणासाठी सुद्धा अनेक ग्रुप या ठिकाणी या हॉलचा वापर करतात. मित्रांनो, या ठिकाणी ROचं फिल्टर वॉटर याची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर 24 तास फ्री वायफाय हेही या ठिकाणी आहे आणि सोबतीला त्यांचेच श्री दत्तकृपा हे हॉटेल आहे, जे की आपल्याला महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण बनवून देतात. पिठापुरमपासून 35 किलोमीटरवर असलेलं श्री अण्णावरम म्हणजे श्री सत्यनारायण स्वामी यांचं मंदिर हे भारतातलं एकमेव असलेलं मंदिर आहे. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. इथे जाण्यासाठी आपल्याला रिक्षा करून जावे लागेल. रिक्षाला साधारणतः 1,500 रुपये घेतात किंवा आपण बसनेही अण्णावरम यापर्यंत पोचू शकतो. तर हेही खूप सुंदर असं अण्णावरम यांचं हे मंदिर आहे. उंच टेकडीवरती हे मंदिर आहे. मंदिरामध्येच कृष्णाची गोशाळासुद्धा आहे. या ठिकाणी आपल्याला गायी पाहायला मिळतात. इथेच श्रीराम मंदिरसुद्धा आहे. मंदिर खूप सुंदर आहे. या ठिकाणी श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या सुंदर मूर्त्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांशी शेअर करा.